गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. ओंकारेश्वर मधली सकाळ खूप मस्तच वाटते आणि थंडी पण इथे बऱ्यापैकी आहे. एक 14 डिग्री ते 13 डिग्री दाखवलेले आहे टेम्परेचर. कारण कसं बाजूला नदी असल्यामुळे थंड वातावरण तर आहेच इथे. सो ह्या गाड्या रात्री कुठच्याच नव्हत्या. आम्ही आलो तेव्हा कोण नव्हतं. आम्ही यायलाच आम्हाला काहीतरी 11:30 वाजलेले. तर त्यावेळेस कोण नव्हता आणि देवाच्याच कृपेने एक जण मुलगा भेटला त्या हॉटेलचा. तर त्याने आम्हाला इथे बोलवलं की मंदिराजवळ आहे वगैरे. पण आम्हाला थोडंसं वाटलेलं लांब असेल, पण जाऊन बघितलं तर जवळच होतं. सो इथून ह्या रूटने खाली गेल्यावरती एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती मंदिर आहे. ओंकारेश्वरचा इतिहास अनेक वर्षापासूनचा आहे. पुराणात असे म्हटले गेले की ते राहण्याचे तीर्थस्थान होतं. इतिहासाच्या अनुसार इसवी सन 1013 पासून ओंकारेश्वर परमाराच्या ताब्यात होता. त्यानंतर चव्हाण राजपूत होते. मोगलांनी जवळजवळ संपूर्ण देश राज्य केलं, तरीही ओंकारेश्वर अजून चव्हाणांच्या कारभाराखाली होता. 18व्या शतकात मराठ्यांनी सत्ता काबीज केली आणि तेव्हा बरीच मंदिरे बांधली गेली किंवा जीर्णोद्धार झाली. ओंकारेश्वर इथे येण्यासाठी तुम्हाला रेल्वेने खांडवा रेल्वे स्टेशन जवळ आहे. ओंकारेश्वरपासून 77 किलोमीटर आहे. विमानाने आला तर इंदूर विमानतळ आहे, तिथून ओंकारेश्वर 85 किलोमीटर पडतं. रस्त्याने आलं तर इंदूर, उज्जैन, भोपाळ येथून बस वगैरे सर्व उपलब्ध आहेत. हे नर्मदा नदीमधले शिवलिंग आहेत. बरेच असे शिवलिंग इथे भेटतात. तर बरेच लोक घेऊन जातात शिवलिंग. हे आपल्या हिंदू धर्मामध्ये ओंकारेश्वरला अतिशय पवित्र मानले जाते. येथे येणारा भक्त नर्मदा स्नान, परिक्रमा आणि रुद्राभिषेक करून शिवाची पूजा करतात. ओंकारेश्वर महादेव की जय असा जयघोष करत हजारो श्रद्धाळू येथे दरवर्षी भेट देत असतात. तुम्ही ओंकारेश्वरला येण्याचा विचार करत असाल तो एक आध्यात्मिक आणि निसर्गरम्य अनुभव असेल. ब्रिजवरनं चालत जाणार ओंकारेश्वरच्या मेन मंदिरला. लोकेशन खूप मस्त आहे आणि थंडी खूप भारी येते. जास्ती 14 डिग्री 15 डिग्री असेल आणि छान वाटते थंडीमध्ये सकाळ सकाळी. लोकेशन बघा. दोन साइडने गेले रे ब्रिज. अभी किधर जाने का? मंदिराकडे जाण्यासाठी हा एक असा ब्रिज बांधण्यात आलेला होता. इथेच पॉवर स्टेशन पण आहे. हा पूर्ण वायरचा ब्रिज आहे. ब्रिजवरती वरून मस्तपैकी असं दृश्य दिसतं. सनसेटचा व्ह्यू बघायला खूप मजा आली, कारण सनसेट दिसेल तुम्हाला आता. प्लस त्याच्याच मागे डॅम आहे. नर्मदा नदी तिकडनं पूर्ण वाहत असते. पावसामध्ये पूर्ण हे पाणी भरलेलं असतं. त्यावेळेस नदीचा जो रौद्र रूप बघायला भेटतो तो खूप वेगळा असतो. आता आपण पुढे चालत जाऊ मंदिराजवळ. गर्दी कमी दिसते अशा प्रकारे. सो दर्शन खूप चांगलं होईल असं वाटतंय. सूर्यदेवाचं तर दर्शन झालेलंच आहे सकाळ सकाळी, त्यामुळे प्रसन्न झालंय पूर्ण वातावरण पण. हर हर महादेव. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंग अशी 2 शिवलिंग आहेत तिथे. नर्मदा जी नदी आहे मध्ये
त्याच्या दोन्ही बाजूंना ही मंदिर आहेत. ही दोन्ही ठिकाणं पूजनीय मानली जातात. भाविकांसाठी नर्मदा परिक्रमा अत्यंत पवित्र मानली जाते. आणि आज एवढी गर्दी नव्हती. आम्ही सकाळी लवकर दर्शनाला आलेलो आणि हा पॉवर स्टेशनच्या साईडचा जो ब्रिज आहे त्या साईडने ह्यावेळेस आम्हाला तरी कमी गर्दी भेटली, बट दुसऱ्या साईडने मे बी गर्दी दिसत होती. आता आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. हे एक ओंकार पार्वतेश्वर महादेव मंदिर आहे. तिथे दर्शन घेऊन पुढे आपण मेन जे ओंकारेश्वर मंदिर आहे आपलं शिवलिंग ज्योतिर्लिंगचं तिकडे जाऊ. ओंकारमिन्दुजयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनाथामरं ओंकारेश्वर भगवान की जय. आपलं दर्शन आता मस्तपैकी झालेलं आहे. अशा प्रकारे शिवलिंग हे जे आहे गोलाकार अंडाकृती आकाराच्या एका खडकाच्या रूपात आहे, ज्यावर सतत पाणी दिलं जातं. दूध, दही आणि नर्मदाच्या पाण्याने दिवसातून 3 वेळा अभिषेक केला जातो. नर्मदा नदीच्या पायथ्याशी वसलेल्या या सुंदर ज्योतिर्लिंगाची स्वतःमध्ये एक वेगळीच प्रतिमा आहे. नर्मदा नदीचं अशा प्रकारे आपण दर्शन करू. बोटीने दुसऱ्या साईडला चाललो आपण येताना ब्रिजवरून आलो होतो. आता बोटीने दुसऱ्या साईडला जाऊन ममलेश्वर जे मंदिर आहे तिकडे आपल्याला जायचंय. सो बोटीने पण जायची खूप वेगळी मजा असते आणि बोटीने हे एक राऊंड फिरवतात पूर्ण. इकडच्या सरकारने चांगलं केलेलं आहे की सगळ्यांना लाईफ जॅकेट वगैरे हे कंपल्सरी केलेलं आहे, त्याशिवाय तुम्हाला बोटीमध्ये बसता येत नाही. तसंच ओंकारेश्वरला आलात की तुम्हाला या ठिकाणी मंदिर तर मुख्य स्थान आहे आपलं, त्याच्यानंतर ममलेश्वर मंदिर आहे, त्यानंतर नर्मदा घाट आणि परिक्रमा मार्ग आहे. नर्मदा घाट नदीच्या काठावर सुंदर असं तीर्थक्षेत्र आहे. ते सिद्धनाथ मंदिर आहे, पुरातन शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे तिथे. आणि अशा प्रत्येक ठिकाणी सुंदर अशा पेंटिंग काढलेल्या आहेत. आता आपण ममलेश्वर मंदिराच्या साईडला आलेलो आहोत बोटीने उतरून. नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील काठावर
मामलेश्वर नावाच्या मंदिराचं महत्त्व आहे. या मंदिराला सगळ्यात आधी अमरेश्वर म्हणून बोलत होते, त्याच्यानंतर त्यांना ममलेश्वर म्हणून संबोधण्यात आले. बहुतेक अभ्यंगात दोन्ही मंदिरांनी तितकंच पवित्र मानतात आणि ज्योतिर्लिंगाची भेट देतात. मुघलांच्या काळामध्ये भरपूर नासधूस करण्यात आली होती मंदिरांची आपल्या. त्याचं हे एक उदाहरण आहे. इथे शंकराची पिंडी आहे आणि आपलं नंदीदेवाचं आहे, तर ते तोडण्यात आलं होतं. तर ते तसंच आहे अजून, पण त्याची आपण पूजा करतो अजूनही. त्यांनी जे केलं ते आपण नाही करत. तू उभा राहा रिक्षाच्या समोर. आपल्या रिक्षापेक्षा हे दर्शन खूप चांगलं झालं. आता आम्ही निघालोय पुढच्या प्रवासासाठी, जे आहे उज्जैन महाकाल. तिकडचा पण आपल्याला बोलावा आलेला आहे, त्यामुळे महादेवांना तिकडे पण भेटायला आपण चाललोय. ते आहे कमीत कमी 150 किलोमीटर. तर तुम्ही असाच व्हिडिओ बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असेच व्हिडिओ अजून पुढे येत राहतील. सो पुढे भेटू आपण महाकालला. हर हर महादेव.